नमस्कार, मी प्रियंका जाधव. नवराष्ट्र नववार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभयदादा पाटील. दादा, तुमचं या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. नमस्कार मंडळी, तुमचं पण स्वागत. तुम्ही मला सांगा, तुमचे वडील अस्थिरोग तज्ज्ञ एक सुप्रसिद्ध त्या काळातले डॉक्टर होते आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर आहे. हा जो पेशा आहे, तुम्ही एक वारसा, वडिलांचा वारसा चालवायचा म्हणून तुम्ही पेशा सुरू केला की तुमच्यात लहानपणापासूनच एक डॉक्टर होण्याची इच्छा होती? काय सांगाल याबद्दल? नाही, वडील माझे तसं पाहिलं तर माझे वडील इथं सेंट्रल महाराष्ट्रामधले पहिले ऑर्थोपेडिक सर्जन होते आणि औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे ते फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मी वारसा म्हणून नाही, पण मला स्वतःलाही खूप ऑर्थोपेडिक्सची आवड आहे आणि जवळपास मागचं म्हणजे 30 वर्षापासून मी अकोल्यात प्रॅक्टिस करतो आहे, मनापासून प्रॅक्टिस करतो आहे आणि माझा व्यवसाय वगैरे सगळं सांभाळून त्याच्यातनं लोकांना मदत कशी करता येईल हे सगळं सांभाळून मी व्यवस्थित प्रॅक्टिस 30 वर्षापासून इथं केली आहे. मी शासकीय सेवेत 7 वर्ष इथं अकोल्याला मेन हॉस्पिटलला होतो आणि जेलाही मी जवळपास 91 ते 97पर्यंत जेला पण काम केलेलं आहे. तुम्ही प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहात, मग या समाजसेवेकडे कसे काय वळले, काय सांगाल याबद्दल? तसा आमचा पिंड जो आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे. माझ्या आजोबांनी इथं मुक्ताबाईचं मंदिर जे आहे मुक्ताईनगरला ते आणि पंढरपूरचं बांधलेलं आहे. तेव्हापासूनच घरामध्ये दान धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. एक वारकरी संप्रदायाची पुरोगामी विचाराची पकड तशी घरी होतीच आणि मग त्याच्यातनं जसं जसं प्रॅक्टिसमध्ये आलो तर हळूहळू समाजसेवा करत आलो. कधी पेशंटला मदत कर, काही हे कर. त्या अनुषंगाने कधी कधी पेशंट गावात बोलवायला लागले, काही सप्त्याचे कार्यक्रम, काही कुठं, काही गावातली मंडळी यायला लागली, पेशंटला मदत कर, हे कर. मग त्या माध्यमातून मग शिवजयंती आहे, संभाजी जयंती आहे, छावा संघटना आहे किंवा अजूनही काही हे आहे, असं सामाजिक कामामध्ये मग हे यायला लागलेलं आहे. अनेक काळ मी रक्तदानाचे शिबिर घेतले, चांगले मोठमोठे शिबिर इथं आम्ही माझ्या वाढदिवसाला रक्तदानाचे घेतलेले आहेत. कधी अंध विद्यालय असतील तिथं जाणे, तिथं काही सामुग्री देणे, काही वेगवेगळं हे घेणे. दरवर्षी मी माझ्या वडिलांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा घेत असतो. चांगले बक्षीस असतात. शिवजयंतीला ती स्पर्धा असतं की छत्रपती शिवाजी महाराज व महामानव बाबासाहेब आंबेडकर वगैरे या लोकांचे विचार लोकांपर्यंत पोचावे, मुलांनी त्यांना अभ्यासावं म्हणून मी ही वक्तृत्व स्पर्धा घेत असतो. असं करत करत हळूहळू समाजाच्या सोबत राहून तसं मी इथं सालासरजी बालाजी मंदिर आहे त्याचं उपाध्यक्ष आहे. इथं रामदेव बाबा मंदिर आहे त्याच्यातही मी ट्रस्टी आहे. तर असं मित्रांच्या सोबत याच्यासोबत राहून मग समाजसेवेचा छंद लागला. विशेष असे कोणत्या तुमच्या आठवणीत आहेत असे योगदान जे तुम्ही समाजासाठी दिलेले आहात? पहिले एक काळ असा होता की मी बरेच काळ एक 5-6 वर्ष जवळपास आम्ही माझ्या वाढदिवसाला दरवेळेस एक 700, 800 ते 1000 रक्ताच्या बाटल्यांचं हे करायचो. त्याच्यानंतर अनेक पेशंट्स दुरून येतात, काही गरीब असतात, मग फ्रीमध्ये ऑपरेशन करणं अशा अनेक पेशंट्सचे केलेले आहेत. सांगायचं झालं तर बरेच कार्यक्रम इथं केलेला आहे. शिवजयंतीमध्ये खूप योगदान दिलं, मी अध्यक्ष होतो. अकोल्यात जी रामनवमी ती त्याचाही मी एकदा अध्यक्ष होतो. हे सगळ्या गोष्टी माझ्या स्मरणात आठवण येत आहे. सालासरजी बालाजी मंदिराचं मी फाउंडर मेंबर आहे. आज एक सुंदर मंदिर, एक छान अकोल्यासाठी एक शिल्प मी इथं आम्ही तयार केलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी इथं मी करत राहतो. तर अनेक गोष्टी चालू आहेत, असं नाही आहे की नाही आहे. वक्तृत्व स्पर्धा आहे, त्याच्यातनी मुलांना हे असतं, त्याच्यातनंही बक्षिसं असतात. अशा अनेक स्पर्धा आहे. आताच रिसेंटली एक हॅकेथॉन म्हणून स्पर्धा असते, मुलांना कम्प्युटर ॲप्स म्हणजे त्याच्यातनं स्पर्धा केली होती, चांगला सक्सेस राहिला तिला. तसं सगळं काही मी करत राहतो आणि आवडतं मला ते. पण तुम्ही समाजकार्याबरोबर राजकारणात सुद्धा आहे, तर जनतेसाठी, सामान्य गोरगरिबांसाठी कोणते कार्य केलेले आहे तुम्ही? चालूच राहते कंटिन्युअस, असं काहीच नाही. कोणत्याही म्हणजे एखाद्या मुलीचं शिक्षण असेल तर त्याच्यासाठी दरवेळेस काही मुलं ॲडॉप्ट करणं, कोणी जर म्हटलं की बा शिक्षणासाठी पैसे नाही तर ते देणं, पुस्तकं नाही विद्यार्थ्यांकडे त्याच्यासाठी पुस्तकं देणं. मागच्या वर्षीच मी एक मुलगी, माझा मित्र आहे अविनाश तेलगोटे म्हणून माझे एक मित्र आहेत, ते टीचर होते. त्यांनी मला सांगितलं की बा ते येतात आणि सांगतात की या मुलाला ॲडॉप्ट कर. मी तसे ते मुलं ॲडॉप्ट करून त्यांचे कोचिंग क्लासेसचे पैसे वगैरे 1,00,000-1.5 लाख रुपये ते भरलेत. बरेचसे मुलं त्याच्यात मेडिकल कॉलेज गेले. मागच्या वर्षी एक मुलगी इथं एम्सला नागपूरला लागलेली आहे. तर असं बहुतेक शिक्षणात बऱ्याच ठिकाणी लायब्ररीला पुस्तकं देणं, लायब्ररीचं हे देणं. आताच मी इथं दगडपारव्याला कम्प्युटर दिलं लायब्ररीला.
तर असं चालू राहतं. मुंडगावला एक लायब्ररी लोकांनी सुरू केली, तिथं पुस्तकं नेऊन दिले. अनेक ठिकाणी विद्यार्थी आले की त्यांना पुस्तकं देणं, हे करणं, काही गरीब गुरद असले, काही हे असलं तर ते करून देतो. ठीक आहे. माझ्या इथेही हॉस्पिटलला एन्जिओप्लास्टी फ्री असते, त्याच्यातनं लोकांचे हे असे अशा अनेक सोशल सर्व्हिस चालू राहतात. अकोल्यामध्ये सगळीकडे चर्चा सुरू होता की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अभयदादा उभे राहणार आहेत. जर तुम्ही निवडून आलात तर गोरगरिबांसाठी, समाजासाठी काय कार्य करणार आहेत? आधी सुरुवातीला काय कार्य करणार आहेत? हे पहा, खूप मोठी पोकळी आहे आपल्या इथंच नाही, आपल्या देशामध्ये आहे. सगळ्यात पहिले तर मी म्हणतो की या देशाची जी आरोग्य व्यवस्था आहे ती टोटली चेंज झाली पाहिजे. आपल्या इथं आरोग्य व्यवस्था ती खूपच हे आहे. म्हणजे आज आपल्या देशाची मला वाटते 1% GDP काहीतरी याच्यात हेल्थ सर्व्हिसेसमध्ये जातं. त्याच्यातही बाकीचे सोशल वेलफेअर प्रोग्राम त्याच्यातनं हार्डली काहीतरी. तेच जर आपण इंग्लंड पाहिलं तर 12%, फिनलँड वगैरे पाहिलं तर इथं टोटल मेडिकल सर्व्हिसेस फिनलँडमध्ये, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, इंग्लंडमध्ये सगळ्यात चांगली व्यवस्था आहे, टोटली फ्री आहे. त्या पद्धतीची व्यवस्था आपल्या इथं यायला पाहिजे असं मला वाटतं. चांगले मेडिकल कॉलेजेस, त्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर. आता काही योजना आल्यात आपल्या इथं गव्हर्नमेंटने काढल्या, ठीक आहे, त्याचं अभिनंदन. पण त्या बिलकुलच आहे, जसं त्याच्यात योग्य तो पैसा नाही आहे, योग्य तो सर्जरीज त्याच्यात नाही आहेत. ते जुने रेट्स, जुन्या ब्रिटिश टाईमपासून आलेले आहे. आता पोलीसमध्ये ज्या मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्या ॲब्सोल्युटली पुअर आहे. म्हणजे त्यांना पोलिसांना बिचाऱ्यांना कोणताच फायदा त्याच्यातनं होत नाही आहे. ह्या अशा सगळ्या. आणि आता खूप खूप चेंज झाला आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तर आता खूपच आहे. आजही आपण आजपासून 50-60 वर्षाच्या पूर्वीचे ऑपरेशन वगैरे त्याच्यात विचार करतो, तर त्याच्यामुळे जनतेला बेनिफिट होत नाही आहे व्यवस्थित. आणि त्या व्यवस्थित स्टडी करायला पाहिजे, व्यवस्थित चेंज करायला पाहिजे, व्यवस्थित योजना यायला पाहिजेत. आणि हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे व्यवस्थित हे केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की टोटली प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे की कम्प्लिटली गव्हर्नमेंट. कारण की आपलं पॉप्युलेशन इतकं मोठं आहे की दोन्ही व्यवस्थित. प्रायव्हेट याच्यावर एक व्यवस्थित प्रणाली असली पाहिजे, अंकुश असला पाहिजे, रेट्सवर म्हणा किंवा याच्यावर. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण अपग्रेडेशन झालं पाहिजे. खूपच पुअर ट्रीटमेंट पेशंटला भेटली नाही पाहिजे. असं सगळं मोठं हे आहे त्याच्यावर. आता सामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तर तुम्ही वाचा फोडणारच आहात, परंतु जे बाकीच्याही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, इतरही नागरिक आहेत जे ग्रासलेले आहेत अनेक समस्यांना, त्या नागरिकांच्या समस्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? हे पण हा इरा टेक्नॉलॉजीचा आहे, हा इरा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सचा इरा आलेला आहे. या आता 3D प्रिंटिंगचा इरा आला आहे, बायोलॉजिकल 3D प्रिंटिंगचा इरा आलेला आहे, हायड्रोफोनिक्स शेतीचा इरा आलेला आहे. आता ॲग्रिकल्चर पूर्ण चेंज झालेलं आहे जगभरामध्ये. पहिलं आपल्या इथं कसं आपण एक वळण टाकायचो, त्याच्यातनं पाणी द्यायचो, त्याच्यावरून आपण मग स्प्रिंकलर सिस्टमवर आलो, स्प्रिंकल सिस्टीमहून आपण मग ड्रीप इरिगेशनवर आलो. आता ड्रीप इरिगेशन संपून आता ड्रॉप इरिगेशनचा इरा आला. ड्रॉप इरिगेशनचा संपून आता रिसायकल्ड वॉटर पुन्हा वापरल्या जातं. म्हणजे इरा चेंज झालेला आहे. तितकं आपल्या शेतकऱ्यांना ती टेक्नॉलॉजी भेटते का? नाही भेटत. आजही आपला शेतकरी परंपरागत शेतकरी करतो, त्याला टेक्नॉलॉजी नाही आहे. तर याच्यात कोऑपरेटिव्ह आणि कोऑपरेट असं दोन्ही सांगडा घालून शेतीमध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे. शेतकऱ्यांना जेवढ्या टेक्नॉलॉजी, आता इस्रायल असेल, चायना असेल, जपान असेल. आता जपानला मी गेलो होतो, तिथं ॲग्रिकल्चर याच्यासाठी मी गेलो होतो, तर 40-40 मजले तिथं इंडस्ट्रीयल फार्मिंग आहे. म्हणजे लँड आता ॲग्रिकल्चरसाठी गरज नाही आहे. ह्या अशा टेक्नॉलॉजीज आपल्या इथं आणलं पाहिजे. शेतकऱ्याचं व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्याला व्यवस्थित कॉस्ट दिली पाहिजे. आता शेतकऱ्यांना बेसिकली गव्हर्नमेंटची कोणतीच सुविधा नाही पाहिजे, त्यांना व्यवस्थित त्यांच्या प्रॉडक्ट्सला भाव पाहिजेत. कुठेही गेलं तर शेतकरी म्हणत नाही की आम्हाला 2,000 खात्यात टाका. तो म्हणतो की आमचं जे शेतकरीचं बियाणं आहे ते व्यवस्थित प्रॉपरली डेव्हलप बियाणं असलं पाहिजे, जेनेटिकली चांगले मॉडिफाईड बियाणे आले, त्याचे लॅब्स आपल्याकडे झाल्या पाहिजे, आपल्या इथं मॉडर्न ॲग्रिकल्चरचं इन्स्टिट्यूट्स आल्या पाहिजे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला तिथं बेनिफिट झाला आहे. शेतकरी आधारित जेवढ्या इंडस्ट्रीज आहे आपल्या इथं, त्या इंडस्ट्री आज मॉडिफाईड झाल्या पाहिजे. आज आपल्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा शेंगदाणा युगांडातनं येतो, आपल्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा कापूस कॉटन आज बांगलादेशमध्ये तयार होतो, पाकिस्तानमध्ये त्यांनी कॉटनचे लॉंग स्टेपल कॉटनचे हे तयार केलेले आहेत, वाहन तयार केले आहेत. तर ते कुठंतरी आपल्या इथं त्या पद्धतीचं सगळ्या डेव्हलपमेंट्स झाल्या पाहिजे. आज बांगलादेश आपल्यापेक्षा
पर कॅपिटल इन्कममध्ये आपल्या पुढे चालला गेलेला आहे. कशाच्या भरोशाने? त्यांनी तिथं ग्रामीण बँक खूप सुंदर डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यातनं कर्जाची प्रणाली खूप सुंदर डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी कॉटन इंडस्ट्री खूप मोठी उभी केलेली आहे. आज जगभराच्या जेवढ्या फॉरेनच्या कंपनीज आहे, युरोपच्या, मग ते टॉमी हिल्फिगरसारख्या असो किंवा ह्युगो बॉससारख्या कंपन्या असो किंवा अरमानीसारख्या असो, आज सगळे त्यांचे प्रॉडक्ट्स बांगलादेशमध्ये होतात. आपल्या देशात का होत नाही आहे? लेदरचे जेवढे प्रॉडक्ट्स आहेत, जेवढे लेदरचे प्रॉडक्ट्स आहेत जगभरात जातात, कॉस्टली प्रॉडक्ट्स, हे आज बांगलादेशमध्ये होतात. सगळे जॅकेट्स जेवढे आपण जगभरात पाहतो ते बांगलादेशमध्ये होतात. कोल्ड वेदरसाठी तयार होणारे सगळे जॅकेट्स बांगलादेशमध्ये तयार होतात. तर आपल्या इथं का नाही? मग त्या हिशोबाने आपल्याला आपल्या इथचे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना त्या त्या पद्धतीने सवलती दिल्या गेल्या पाहिजे. त्यांना इंडस्ट्रीची माहिती दिली पाहिजे. टेक्नॉलॉजी आपल्या इथं आली पाहिजे. टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट्स निर्माण झाले पाहिजे की जे नव्या टेक्नॉलॉजीचा, आज आपल्याकडे जे IIT आहेत त्या IIT अजून जास्ती ॲडव्हान्स होऊन आपल्या इथं इनोव्हेशन व्हायला पाहिजे. ते इनोव्हेशन होत नाही. आपल्या इंडस्ट्रियलिस्ट अजूनही इनोव्हेशनच्या बाबतीत मागे आहेत. चायना आज एवढं रॅपिडली पुढे चाललं गेलेलं आहे. आज मेडिकलचं फील्ड जर पाहिलं तर ऑलमोस्ट 95% रॉ मटेरियल जे आपल्या देशामध्ये येते, ह्या ज्या टॅब्लेट्स वगैरे बनतात, ह्या सगळं चायनामधनं येतं, स्वीडनमधनं येतं, युरोपमधनं येतं, UK मधनं येतं. आपल्या इथं हे रॉ मटेरियल जर झालं तयार, त्या रॉ मटेरियलच्या इंडस्ट्रीज, त्याचं जर इनोव्हेशन झालं तर नॅचरली आपल्या इथच्या इंडस्ट्री जे आहे त्यांना प्रॉफिट मार्जिन जास्ती राहील, त्यांना इंडस्ट्री उभं करण्यास सोपं राहील आणि आपले प्रॉडक्ट्स आहे. आज आपल्याकडे ते नाहीच आहे. आज जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जगभरामध्ये कॅन्सरचे ड्रग्ज ह्याचं रिसर्च सगळं चालू आहे. आपल्याला आज ते त्यांच्याकडनं विकत घ्यावं लागतं. तर आपल्या इथं बेसिक जे आहे एक चांगली म्हणजे पॉलिसी तयार झाली पाहिजे की ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये चांगलं मॉडर्न रिसर्च झालं पाहिजे. आपल्या इथं ॲग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्रीमध्ये रिसर्च झालं पाहिजे. आपल्या इथं मेडिकल फील्डमध्ये रिसर्च झालं पाहिजे. आपल्या इथं ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इथं, आपल्या इथं काय होतं माहीत आहे का, की साधं एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या इथं मोबाईल आपण कधी बनवला नाही. आपण फक्त काय करतो, आपल्या इथं असेंबल करतो किंवा आपल्या इथं आता मॅन्युफॅक्चर करायला लागलं. पण मोबाईल हे टेक्नॉलॉजी अमेरिकेत जन्माला आली. टच स्क्रीन हे स्टीव्ह जॉब्सनी अमेरिकेत निर्माण केलेलं आहे. मग त्या टेक्नॉलॉजी येतात. आज एक आयफोन अमेरिकेत तयार होतो. समजा iPhone 15 आला, खरबो रुपयाचं ते आपल्याकडनं पैसा कमवून घेतात. आपली इकॉनॉमी कशावर चालते की अमेरिकेची, चायनाची, जपानची इकॉनॉमी ही इनोव्हेटिव्ह बेस्ड इंडस्ट्रीवर आहे. म्हणजे ते काहीतरी संशोधन करतात, ते संशोधन जगभराला विकतात आणि त्याच्यातनं पैसा कमवतो. आपल्या इथं आपण म्हणतो आपण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. ही खूप मोठी चुकी आहे आपण जे म्हणतो ते. आपण 5th लार्जेस्ट जरी असलो तरी आपण पॉप्युलेशन बेस्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे पॉप्युलेशन बेस्ड इकॉनॉमी म्हणजे कसं, आयफोन अमेरिकेत तयार होतो, मग तो आपल्या इथं येतो, मग तो आपल्या इथं जो सर्क्युलेट होतो त्याच्यावर जे GST भेटते, त्याच्यावर जो व्यापारी बिझनेस करतो त्याच्यावर आपली इकॉनॉमी चालते. पण त्या टाईपचं कोणतं तरी एखादं नवीन प्रॉडक्ट तयार करून ते मार्केट जगभरात जर आपण विकलं तरच मग आपण विश्वगुरू होऊ किंवा येऊ. नुसतं पैसा वाढवणं हे उद्दिष्ट नाही आहे किंवा आपण 5 ट्रिलियन आपण म्हणतो किंवा पुढच्या 5 वर्षात आम्ही 5 ट्रिलियन जातो. अमेरिका आणि चायना आज 29 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे. आपल्या ऑलमोस्ट 6 पट त्यांची इकॉनॉमी आहे. 5 वर्षात आपण 5 ट्रिलियनचं म्हणतो आहे, तोपर्यंत चायनाचं टार्गेट आहे $50 ट्रिलियन. आता आपल्या इथं काय लोक सांगतात की आम्ही 8%नी ग्रोथ करून राहिलेलो आहे. पण आपण 8%नी ग्रोथ करतो आहे $2 ट्रिलियन इकॉनॉमीवर. चायना आज 5.5 आणि 6% ग्रोथ रेट आहे त्यांचा, पण तो $30 ट्रिलियन ग्रोथ रेट आहे. म्हणजे तो जरी कमी वाटतो आपल्याला तरी तो $30 ट्रिलियन हिशोबाने जर विचार केला तर तो आपल्या 5 पट ग्रोथ रेट आहे. हे आपण विचारत नाही आहे. आज चायना कुठच्या कुठं चाललं गेलेलं आहे, आपल्याला तायवान कुठच्या कुठं चाललेलं आहे, कोरिया चाललं गेलेलं आहे. आज कोरियाचे सगळे प्रॉडक्ट्स आपल्या कंट्रीमध्ये येतात. काय, तो 6 कोटीचा देश आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध पॉप्युलेशन आहे कोरियामध्ये. पण कोरियामधले सगळे तुम्ही कोणालाही विचारलं की हे काय आहे रे बा, फर्निचरवाल्याला विचारलं तर तो काय म्हणतो, कोरियन आहे. म्हणजे कोरियामध्ये बनलेल्या टाईल्स, कोरियामध्ये बनलेले प्रॉडक्ट्स, आज कोरियामधलं फर्निचर येते. आज ब्युटी प्रॉडक्ट्स इंडियामध्ये ऑलमोस्ट त्यांनी युरोपला मागे टाकून दिलेलं आहे कोरियाने. ऑलमोस्ट 50-60% तुमचे ब्युटी प्रॉडक्ट्स कोरियावरून येतात. मला वाटतं तुम्ही पण ऐकले असेल. आज त्यांच्या सिरियल्स ज्या आहेत, आज इंडियामधल्या सगळ्या OTT चॅनलवर त्यांच्या सिरियल चालतात कोरियन. मुलं मुली आज यंग जनरेशन त्याची फॅन आहे. आपल्याला कुठंतरी
इनोव्हेशन बेस्ड इकॉनॉमी उभी करावं लागेल, त्याच्याशिवाय आपण विश्वगुरू होऊ शकत नाही. आज समजा आज आपण डिपेंडंट इकॉनॉमी आहे, उद्या चायनाने जर नुसतं एवढंच म्हटलं की आम्ही तुम्हाला मेडिकलचं रॉ मटेरियल देत नाही, तर देश कोलॅप्स होऊन जाईल. तुमच्याकडे आज मेडिसिन नाही होणार आहे. आज स्वीडननी म्हटलं, आज बरेचसे मेडिसिन्स आपल्याकडे इझिली अवेलेबल नसतात. त्याला कारण असते, हे 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 सगळीकडे आहे. आज आपल्याकडे कानपूर झालं, धारावी झालं, कोल्हापूर झालं, इथे इतके छान लेदर प्रॉडक्ट्स बनवल्या जातात. मग तिथं लेदर इंडस्ट्री उभी करून जगभरात का नाही मार्केट करू शकतो. आज आपल्या इथं इंग्लंड, युरोप, इटली ह्या इथं सगळे लेदर प्रॉडक्ट्स बनतात, आपल्या इथं का नाही बनत. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ॲज अ कंट्री विचार करायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचे पॉलिटिशियन्स निर्माण करावं लागेल. मग आपल्या देशामध्ये आज एक पण पॉलिटिशियन निर्माण करणारी अकॅडमी नाही आहे. आज आपल्या देशामध्ये राजकीय प्रणाली शिकवणारं कॉलेज नाही, किंवा राजकीय प्रणाली शिकून लोकसभा हे सभा बेसिक लेवलला फक्त शाळेत शिकवतात. त्याची इन्स्टिट्यूट आहे का? त्या इन्स्टिट्यूटमधनं कोणी शिकून एखादं पोस्ट ग्रॅज्युएट करतो का? पोस्ट ग्रॅज्युएट करून तो एखाद्या पॉलिटिशियनच्या सोबत त्याला जॉब देतं का? जसं आता मेडिकल स्टोर्स आहे, तिथं फार्मसिस्ट असतो, तो फार्मसिस्ट त्यातला तज्ज्ञ असतो. कंपल्सरी आहे मेडिकल स्टोर्सवर फार्मसिस्ट असणं. तो त्या मेडिकल चा जो मालक असतो, प्रोप्रायटर असतो, तो त्याला शिकवतो की नाही हे मेडिसिन असं आहे, हे असं विकावं लागतं, हे असं प्रिस्क्रिप्शन आहे, प्रिस्क्रिप्शनमध्ये काही चुकलं असेल तर तो करेक्ट करू शकतो, डोजेस त्याला माहीत असतात. तसंच राजकीय पोस्ट ग्रॅज्युएट्स निर्माण करायला पाहिजे. मग ते राजकारणालाही हेल्प करतील किंवा ते स्वतः राजकारणात येतील. नुसतं पॉलिटिकल सायन्स शिकून नाही चालत. एक सिस्टीम, एक युनिव्हर्सिटी त्याच्या असल्या. आज त्या युनिव्हर्सिटी नाही आहे. आपल्याकडे 7 सिस्टर स्टेट्स आहेत. इकडे इतकं सुंदर नैसर्गिक वातावरण आहे. खाली इकडे आपल्या इकडे केरला वगैरे आहे. या सगळ्या राज्य असताना आपल्याकडे पाहिजे तेवढ्या फॉरेस्ट एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट्स नाही आहे. आज फॉरेस्ट एज्युकेशन किंवा फॉरेस्ट युनिव्हर्सिटी नाही आपल्याकडे पाहिजे त्या पद्धतीने. तर हे सगळं केल्याशिवाय देश मोठा होणार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे. आज आपल्याकडे डिफेन्ससाठी आज पण आपण रफाल प्लेन घेतलं फ्रान्सकडनं, ते 4th जनरेशन प्लेन आहे. चायना, जपान आणि अमेरिका, रशिया हे 7th जनरेशनवर प्लेनवर चाललं आहे. आज सुकोई 53 इज ऑलमोस्ट 7th जनरेशन प्लेन. खूपच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या. ऑप्टिकल इल्युजनसारख्या सिस्टीम्स त्यांच्या ह्याच्यात, माइंड ॲक्टिवेटेड त्यांचे हेल्मेट्स आहेत. आज आपल्याकडे त्यांनी आपण डिपेंडंट आहे. आजही आपल्याला फ्रान्सकडनं प्लेन घ्यावं लागतं, दुसऱ्या कंट्रीजकडनं प्लेन घ्यावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार देश बनवताना करायला पाहिजे. नुसतं राजकारण, मी तिथं निवडून आलेलो आहे, माझ्या हातात एवढे खासदार आहे, माझ्या हातात एवढे आमदार आहे, मी देश चालवतो आहे, ह्या गोष्टींनी देश मोठा नाही होत. फक्त तुमचे 4 फोटो जगभरात मीडियात आले म्हणून देश विश्वगुरू झालेला नाही आहे. देश विश्वगुरू करण्यासाठी जग चालवणे इतकी ताकद पाहिजे. आज अमेरिकेने सांगितलं इंडियाला, तर 5 मिनिटात इंडिया काही ना काही तर त्यांचं ऐकते, चूप बसते. बोनशा आपल्या पॉलिसी अमेरिकेने डिसाईड करते आहे. हे असं नाही व्हायला पाहिजे. एकीकडे डॉक्टरी पेशा आणि दुसरीकडे समाजकारण आणि समाजकारणामधून राजकारणामध्ये प्रवेश. सामान्य जनतेच्या, नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी विचार करणारे खूप कमी लोक असतात. पण अभयदादा पाटील निस्वार्थपणे सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी समाजासाठी योगदान देतात. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रासाठी.